नमस्कार. एक छोटीशी कथा सांगतो हा. कथा अशी आहे की एका ब्राह्मणाला मोठ्या नवसानं सायासानं एक मुलगा झाला. आता ब्राह्मणाने मुलगा व्हावा म्हणून एक नवस असा बोलला होता की जोपर्यंत हा मुलगा मुंज करण्याच्या वयाचा होणार नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार नाही. देवा मला मुलगा होऊ दे. देवानं त्याचं गाऱ्हाणं ऐकलं आणि त्याच्या पदरी मुलगा टाकला. आता हा मुलगा टाकल्यावर त्यानं देवाला दिलेल्या वचनाप्रमाणे मुलाशी बोलायचंच नाही हे ठरवलं. मुंजीचा दिवस उजाडला, मुंज झाली आणि आता तो आपल्या पोराशी बोलायला खूप उत्सुक होता. आता ब्राह्मण असल्यामुळं त्याचं टक्कल केलेलं होतं, शेंडी ठेवलेली होती. मुलाची मुंज झालेली असल्यामुळं त्याचं टक्कल केलेलं होतं, शेंडी ठेवलेली होती. मुलानं आपल्या टकलावर हात फिरवला, बापाच्या टकलाकडे बघितलं आणि बापाला पहिल्या दिवशी बोलला, बाबा बाबा माझं टक्कल केलंय, तुमचं टक्कल केलंय, आईचं टक्कल कधी करायचं. बाप पहिल्यांदा बोलला पोराला आणि पोरानं हे असं बोलून टाकलं. अभद्र काय असतं याचं हे उत्तम उदाहरण. कथा काल्पनिक आहे पण तुम्हाला कळावा विषय यासाठी सांगितली आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. भाजपकडे देखील अशीच अभद्र माणसं जमा झालीत की काय असा प्रश्न पडतोय. आता मी कोणावर बोलणार आहे हे तुम्हाला आता वेगळं स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही आहे. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नुकताच प्रमोशन मिळालंय, म्हणजे ते अन्न मंत्रालयातून, नागरी पुरवठा मंत्रालयातून त्यांची बदली आणि बढती थेट रेल्वे मंत्रालयात झालेली आहे, कोळसा मंत्रालयात झालेली आहे. आता या रेल्वे आणि कोळसा, रेल्वेशी संबंधित तसे संलग्न मंत्रालयात रेल्वे आणि कोळसा मंत्रालयात बदली झालेल्या रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघात, ते बरं होतं 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीत होते, जसे ते दिल्लीतून आपल्या मतदारसंघात आले तसं त्यांचं तोंड सुटलं. आता रावसाहेब दानवेंची जीभ ही घसरगुंडीच आहे, वाटेल तेव्हा घसरते. आठवतंय तुम्हाला? रथात साले, पायावर गोळी मारायला पाहिजे होती, लक्ष्मी दर्शन करून घ्या, आठवतंय ना, अतिरेकी मारले वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी विधानं रावसाहेब दानवे करतात. तशी रावसाहेब दानवे यांनी आणखी एक विधान करून टाकलं. ते म्हणाले राहुल गांधी सांड आहेत. आता राहुल गांधींना दानवेंनी काय म्हणावं त्याची भाषा बाळगावी का, हा दानवेंचा प्रश्न आहे. बरं, याचा खुलासा करताना दानवे जे बोलले ते भलतंच आश्चर्यकारक आहे. जरा तुम्ही ते ऐका. तेव्हा मी त्यांना सांगितलं की शेतीतलं उदाहरण त्यांना देऊन मी सांगितलं की शेतीमध्ये 2 प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल. शेतकऱ्यांनी मला विचारले काम करणारा बैल आम्हाला समजतो, पण न काम करणारा बैल कोणता? तेव्हा मी त्यांना सांगितलं की सांड बैल हा न काम करणारा बैल असतो. आणि जर हा कोण आहे तर एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सांड बैल, काम न करणारे. बैलाचे 2 प्रकार असतात, काम करणारा बैल, ना काम करणारा बैल. 2 प्रकारचे असतात. एक काम करणारा बैल, दुसरा काम न करणारा बैल, ज्याला सांड म्हटलं जातं. काम न करणारा बैल सांड म्हणजे राहुल गांधी आणि काम करणारा बैल म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातला एक राज्यमंत्री, राष्ट्रीय स्तरावर ज्याचं नेतृत्व स्वीकारलं गेलं आहे असा व्यक्ती गमतीत आपल्या पंतप्रधानांना बैल म्हणून टाकतो. असं होऊ तरी कसं शकतं? रावसाहेब दानवे, तुम्ही ग्रामीण भाषा बोलता हे मान्य आहे, पण ग्रामीण भाषा बोलता बोलता आपल्याच नेत्याला बैलाची उपाधी देऊन टाकता, हे जरा आश्चर्यकारक आहे. नरेंद्र मोदी बैलबुद्धी नक्कीच नाहीत, बिग बुल पण नाही आहेत. नरेंद्र मोदी या देशाचे नेते आहेत. ते गाडीवान असू शकतील, गाडी खेचणारे बैल नव्हे. या देशातील व्यवस्थेला चालवणारा, सारथ्य करणारा व्यक्ती सारथी असू शकतो, बैल नव्हे. पण खुलासा करता करता सुद्धा चुका करणारे, म्हणजे वक्तव्य करतानाही चुका आणि खुलासा करतानाही चुका. रावसाहेब दानवेंच्या मनात नरेंद्र मोदींच्या विषयी कोणते भाव आहेत हे यातून स्पष्ट होतं. याआधी नाही का ते
गोमांस जोपर्यंत रावसाहेब दानवे आहे तोपर्यंत तुम्हाला कुणीही गोमांस करण्यापासून रोखणार नाही. नरेंद्र मोदी ज्या गोहत्या बंदीवरती बोलतायत, बंदी घालतायत, हे करू नये म्हणतायत, भाजपचं धोरण ते आहे, त्या धोरणाच्या विरुद्ध रावसाहेब दानवे बोलतात आणि तरीही भाजप त्यांना प्रमोशन देतं. प्रमोशन देणं कसं असतं बघा जरा. या सगळ्या प्रकाराला आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. रावसाहेब दानवे हे स्लीप ऑफ टंगवाले नाही आहेत, तर ते अक्षरशः स्लीप ऑफ ऑन घसरगुंडीवाले आहेत. त्या मोठ्या घसरगुंडीवाले आहेत. सतत काही ना काहीतरी बरळत असतात. आता या सगळ्यापेक्षा सुद्धा त्यांच्या म्हणजे गांभीर्य किती आहे बघा. म्हणजे दादा ग्रामीण नेते आहेत, दादा बुलंद तोफ आहेत, सगळं मान्य आहे. रावसाहेब दानवेंच्यासारखा माणूस जो 4-4, 5-5 वेळेला निवडून येतो, निवडणूक हरत नाही, तो व्यक्ती खरोखर लोकातला असतो. त्यांच्या लोकात असण्याविषयीची शंका अजिबात नाही आहे. पण जेव्हा तुम्हाला जबाबदारीचं पद मिळतं ना, तेव्हा तुमची जबाबदारी अधिक वाढत असते आणि अधिक चांगल्या पद्धतीनं बोलायचं असतं. रावसाहेब दानवे बोलता बोलता काय म्हणाले बघा. तो व्हिडिओही तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे मी बोललो असं नको वाटायला. तो व्हिडिओही तुम्हाला दाखवणार आहे. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना करेक्ट केलंय. दिल्लीमध्ये अटलजीचं स्मृतीस्थळ आहे, सोनिया गांधीचं स्मृतीस्थळ आहे, सोनिया गांधीचं स्मृतीस्थळ आहे, सोनिया गांधीचं स्मृतीस्थळ आहे, इंदिरा गांधीचं स्मृतीस्थळ आहे. आणि इंदिरा गांधीच्या स्मृतीस्थळावर किंवा अटलजीच्या स्मृतीस्थळावर जायला कोणाला बंदी नाही. मी स्वतः जाऊन आलेलो आहे. चक्क दिल्लीत सोनिया गांधींचं स्मृतीस्थळ रावसाहेब दानवेंनी स्थापन करून टाकलंय. त्यांना इंदिरा गांधींचं म्हणायचं होतं, पण सतत तोंडात सध्या सोनिया गांधी सोनिया गांधी सोनिया गांधी असल्यामुळं, राहुल गांधी सोनिया गांधी राहुल गांधी सोनिया गांधी हीच नावं असल्यामुळं, कारण टीका करावी लागते ना बाबा. पक्षनिष्ठा दाखवायची म्हणल्यावर तिकडे गोमांस परवानगी द्यायची आणि टीका पण नाही करायची, असं कसं चालेल? आपल्या निष्ठा दाखवण्यासाठी रावसाहेबांना काहीतरी बोलावं लागेल. आणि रावसाहेबांना आजकाल मोठं राहिलं पाहिजे चर्चेमध्ये, कारण भागवत कराड एक नवीन मंत्री त्याच भागातले देण्यात आलेले आहेत. म्हणजे जे भागवत कराड रावसाहेब दानवेंच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर राहायचे, तेच भागवत कराड आता बरोबरीत येणार आहेत. त्याच्यामुळे रावसाहेब दानवे थोडंसं आपण चर्चेत राहणं आवश्यक वाटत असेल. त्यामुळे टीका करता करता त्यांना इंदिरा गांधींचं स्मृतीस्थळ म्हणायच्या ऐवजी सोनिया गांधींचं स्मृतीस्थळ त्यांनी म्हणून टाकलं. लोकांनी करेक्ट केलं म्हणून बरं. ते सॉरी म्हणायलाही तयार नसतात. म्हणजे ते त्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, माफ करा, म्हणजे आपण चुकलो की माफ करा असं म्हणतो, पण ते माफ करा म्हणायलाही तयार नसतात. ते रेटून नेतात आपला विषय, रेटून नेतात. 12 बोक्शाचा पान आहे ना, काही करू शकतो. तर हे रावसाहेब दानवेंचं हे रेटून नेणं हेच मुळात आश्चर्यकारक आहे. रावसाहेब दानवे खरंच चुकतात, खरंच त्यांचं ज्ञान तोकडं आहे. म्हणजे आम्ही जसे चुकतो आणि सांगतो किंवा माफ करा, आमचं ज्ञान तोकडं असतं, स्लिप ऑफ टंग झालेली असते, आम्ही मान्य करतो चुकल्याचं. रावसाहेब दानवे खरंच अशी अजाणतेपणातून चूक करतात की जाणतेपणातून लोकात चर्चेत राहावं यासाठी करतात, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे हो. आता हे गुलदस्त्यातलं प्रकरण बाहेर येईल तेव्हाच रावसाहेब दानवेंची खरी स्थिती आपल्यासमोर येईल. नमस्कार.